रामामातानगर येथे जुन्या भांडणाच्या रागातून गाड्यांची तोडमोड करत एका महिलेत दांडक्यानं मारहाण केल्याची घटना घडली आणि सदरची घटना ही सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी ताई वाल्मिक साबळे वय वर्ष 55 यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित बाबासाहेब सातपुते, पिंकी रोहित सातपुते आणि राजू पाटील या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की ताई साबळे या आपल्या कुटुंबियांसह रामामाता नगर परिसरात राहतात आणि संशयित आणि त्यांच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता। या जुन्या भांडणाच्या रागातून संशयित तिघेजण सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास साबळे यांच्या घरासमोर आले। त्यावेळी राजू पाटील यांनी साबळे यांच्या मुलाच्या मोटरसायकलची काच दगडाने फोडून संशयित तिघे आले। रोहित सातपुते यांनी कुऱ्हाडीने मोटरसायकलवर वार करून त्याचे 10,000चे नुकसान केले। यावेळी साबळे यामध्ये गेले असता त्यांना कुऱ्हाडीच्या दांडक्यानं मांडीवर मारून जखमी केलं। त्यानंतर चौघांनी ताई साबळे आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। घडलेल्या या घटनेनंतर ताई साबळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली, रामामाता नगर।